योगेश भोईर मॅन फ्रॉम हिवाळी. तर बॉलिंग मार्क वरती तयार होतील योगेश भोईर मॅन फ्रॉम आईगावदे क्रिकेट संघ हिवाळी. या टीमचा एक अप्रतिम असं खेळाडू मला आठवतोय 2 वर्षापूर्वी मन्या स्पोर्ट्स चिंचवली आयोजित मन्या स्मृती चषक आणि त्या चषकाच्या मेगा फायनल मध्ये अप्रतिम कामगिरी आणि मॅन ऑफ दी सिरीज ची बायसायकल याच खेळाडूंनी पटकवली होती. असा योगेश आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. यानंतर होणारी मॅच भूमिक 11 वर्सेस अंसुल 11. दोन्ही टीम्स लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. पहिला चेंडू अंतूच्या माध्यमातून मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. इथे एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. चेंडूला गॅदर केलं होतं मात्र स्वतःचा बॉडी बॅलन्स कुठेतरी चालला होता त्यामुळे आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले डीप मध्ये मिड विकेटला. दिनेश ह्याच्या माध्यमातून आपण पाहिली अप्रतिम फिल्डिंग. डीप मध्ये आय थिंक शुभम देखील पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन मध्ये आहेत आणि दिनेश मिड विकेटला पाहायला मिळतात. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपल्याला शॉट मध्ये थर्ड मॅन मध्ये रुपेश, फाईन लेग मध्ये आबा. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. भन्नाट वेग चेंडूला प्रदान करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज योगेश भोईर आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि त्यानंतर येत असताना डॉट बॉल. याच दरम्यान निखिलजी पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह असं स्वागत. यावेळेस फुलटॉस चेंडू मिस्टॅम्प स्ट्रोक चेंडू चाललाय डीप मध्ये मिड विकेटला. दिनेश आपल्याला पाहायला मिळतील. उचलतील फेकतील. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 2 आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिले षटक आपण पाहू शकतो. निखिलजी पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळते. थोडीशी लेट एंट्री झाली हरकत नाहीये. शेड्यूल खूप बिझी असतो निखिल दादांचं. आज जर पाहिलं तर थोडस शेड्यूल बिझी आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला 2 रन. इथे वाईड बॉल येतोय. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचाची दोन्ही आज समांतरी धाव असेल. अवंतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये 8. 3 धावा धावा फलकावरती. रिक्वेस्ट करतोय अंसुल 11 आणि भूमिक 11 दोन्ही टीम्स लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल होणं अनिवार्य असेल. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच झाली आहे कंप्लीट. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. अंतुला परतायला लागते माघारी. लागत असताना पहिला झटका बॅटिंग करत असताना प्रकाश 11 या संघाला. फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन अंतु बॅक टू दी पवेलियन. पाटील आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो योगेश ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली. तर स्ट्रायकर एंड वरती चेतन आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिले चेंडूवर सिंगल त्यानंतर डॉट बॉल सिंगल वाईड आणि त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळेल. वेल जज कॅच बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अप्रतिम झेल पाहायला मिळाली. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी होत असताना पाहायला मिळेल. जॉर्डन 11 आई एकविरा कल्याण ग्रामीण या संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला प्रकाश 11 संघ या मॅच मध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये बॅकफुट वरती पाहायला मिळतो. कारण पहिल्या षटकामध्ये मोठे फटके मारायचा प्रयत्न मात्र प्रयत्न अंती परमेश्वर मिळत नाही. गोलंदाज तयार. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. प्रकाश 11.
पण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला युट्यूब सौजन्य झाले असे सचिनजी शर्मा सर, ज्यांचं सहर्ष असं स्वागत रिक्वेस्ट करतोय आपण या व्यासपीठावरती, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. चला स्पीडअप करायचं आता, थोडस स्पीडअप करा. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावा फलकावरती. विकी आणि चेतन ही जोडी पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्क वरती जय हनुमान क्रिकेट संघ रेवती या संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याची ओळख आहे. चला स्पीडअप करायचंय. जॉर्डन 11 आई एकविरा कल्याण ग्रामीण, खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय. 6 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत. पहिला चेंडू पडल्यावरती टायमर लावलाय. 15 मिनिटांमध्ये तुमचे 3 षटक होणे अनिवार्य आहेत, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. चला स्पीडअप करायचे. 6 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. 7वां मिनिट चालू झालेलं आहे. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. सर जे काही डिस्कस लवकर करा ना, रिक्वेस्ट आहे. 7वां मिनिट सुरू झालेला आहे. भूमिक 11 अंसुल 11 दोन्ही टीम्सनी रिपोर्टिंग करायचे. 7 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. 12 वाजून 1 मिनिटाने पहिला चेंडू पडलाय आणि 12 वाजून 8 मिनिटं झालेत. दुसरे षटक अजूनही सुरू झालं नाहीये. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होतीये. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती. रेवती एक्सप्रेस 4 धावा धावफलकावरती. रेवती एक्सप्रेस अर्थातच रुपेश बासरे आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती तयार. स्ट्रायकर एंड वरती चेतन, नॉन स्ट्रायकर एंड वरती विकी. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. योगेश च्या माध्यमातून पंचांकडे लाऊड अपील केली जाते, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल एकनी पुढे जातीये, जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. इथे कलेक्शन थोडंसं खराब होतं. आय थिंक योगेशच होते. लीग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होती. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ आहे. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. त्यानंतर मिड विकेट असेल, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर असे एकंदरीत 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर इनसाइड दी सर्कल शॉर्ट कव्हर आपण पाहू शकतो. शॉर्ट पॉइंट, थर्ड मॅन फाईन लेग. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. गोलंदाज यायचा प्रयत्न करतोय, कॅच सुटली आहे, मात्र बॅकिंग चांगली होती. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. या षटकामध्ये 4 चेंडू आणि त्यामध्ये 5 धावा खर्च केलेले आपल्याला पाहायला मिळतील. रुपेश बासरेने चांगली अशी गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा फिल्डर येतोय, कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज होतोय बाद. लागत असताना दुसरा झटका बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळतीये. थोडस स्पीडअप करायचंय, अवधी खूप जास्त घेतला जातोय. नवीन फलंदाजाने लवकरात लवकर यायचंय. आतापर्यंत 10 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आपण पाहू शकतो. अजूनही दुसरी ओव्हर इन प्रोग्रेस आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला 8 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. स्लोअर वन पाहायला मिळाला. चेंडूला पिक केला, मात्र ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्ती. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती. रिक्वेस्ट आहे जॉर्डन 11 आई एकविरा कल्याण ग्रामीण, आपण थोडस स्पीडअप करायचं आणि ज्या वेळेस ओव्हर चेंज कराल तर ओव्हर चेंजचा अवधी थोडंसं लवकर ठेवायचं. भूमिक 11 आणि अंशुल 11 लवकरात लवकर कॅप्टननी रिपोर्टिंग करायचंय. मिड इनिंग्स मध्ये जर आपण रिपोर्टिंग नाही केली तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्ती. 9 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फ्रॉम निंबवली, हा देखील निंबवलीचा आहे, मात्र कल्याण ग्रामीण मध्ये एक निंबवली आपल्याला पाहायला मिळते. त्या निंबवली मधून बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय कल्पेश. आणि जर या संघाचा विचार केला तर या संघामध्ये भिवंडी मधील निंबवली देखील आहे आणि त्या टीमचे प्लेयर देखील आहेत. ह्यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. राकेश आपण पाहतोय अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान झालं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित आपण पाहू शकतो. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती. यानंतर होणारी मॅच भूमिक 11 वर्सेस अंशुल 11. दोन्ही टीम्स लवकरात लवकर कॅप्टनला पाठवा. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, मात्र वाईट बॉल असेल. वाईटच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ कल्पेश केने बॉलिंग मार्क वरती तयार आहे. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. आबा यायचा प्रयत्न करतायत. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा झटका लागतोय. बॅटिंग करत असताना प्रकाश 11 या संघाला चंदन जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 5व्या क्रमांकावरती येतोय. चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 1 धाव अवांतरच्या स्वरूपामध्ये आणि त्यासोबतच 1 विकेट देखील कॅरी केली आहे. फुल लेंथचा चेंडू होता, मात्र तोपर्यंत 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि रॉकेट तो आपल्याला पाहायला मिळाला, मात्र थोडीशी फंबलनेस फिल्डरच्या माध्यमातून आणि त्याला अनुषंगून 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वरती. खेचून मारायचा प्रयत्न आणि पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हर असा कॉल दिला जातोय. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर सो मात्र कॉल पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. जॉर्डन 11 आई एकविरा कल्याण ग्रामीण या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय. संघ अक्रॉस द लाईन फटका सुजवण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद होतोय. धावबाच्या स्वरूपामध्ये लागत असताना हा आपण पाहू शकतो. चौथा झटका बॅटिंग करणाऱ्या प्रकाश 11 या संघाला. फलंदाज चंदनची खेळी इथे होत असताना समाप्त.
पॅनल्टी जी मात्र बसेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती राजा गुळवी आपल्याला पाहायला मिळतील. एक अप्रतिम असे जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे राजा गुळवी, मॅन फ्रॉम निंबोली भिवंडी आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला. बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. गणेश आणि त्याच्या सुप्तीला विकी आपण पाहतोय. मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत शुभम आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल पाहायला मिळेल. अजून एक झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये लागत असताना 5वा झटका. गणेश म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. तर रिक्वेस्ट आहे अन्सोल 11 टीम आपल्या देखील कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. इथे फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन. प्रकाश आपल्याला पाहायला मिळतील. 8व्या क्रमांकावरती येत आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करतायत. अजून एक अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 3 अप्रतिम चेंडू पाहायला मिळतात. मागच्या 6 चेंडूंमध्ये 3 विकेट आणि एकही धाव आली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस फुल लाईनचा चेंडू होता. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 चेंडूंवरती मोठा फटका इथून मात्र येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका येणं अनिवार्य आहे. मी म्हणेल दोन्ही आले पाहिजेत. यावेळेस एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. वाईट +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 15 वरती. 15 रन ऑन दी स्कोर कार्ड. पूर्ण प्रकारे प्रकाश 11 संघाचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत कृष्णा केने. उचलतील फेकतील. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 17 धावा धाव फलकावरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक. एक मोठा फटका कंपल्सरी येणे गरजेचं. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतील. कंप्लीट होती सिंगल आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 4 कंप्लीट होतोय. 4 षटकांची समाप्ती. 18 धावा धावफलकावरती. 19 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. टॉस आपण करतोय. भूमिक 11 वर्सेस अन्सुल 11 असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सन्माननीय निखिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
काय करावं, काय बोलावं आणि काय सांगावं, हरकत नाहीये. शुभम, यश आपल्याला पाहायला मिळेल. यश आणि राजा ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. कॅमेरा थोडस रोल करायचे व्यासपीठावरती. आपण शुभ सन्मान करणार आहोत सन्माननीय सचिनजी शर्मा साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला युट्यूब लाईव्ह सज्जन झाली आहे. बॉलिंग मार्क वरती साहिल आपल्याला पाहायला मिळतील. शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय सन्माननीय सचिनजी शर्मा साहेबांचं. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल साहिल, यश आणि राजा ही जोडी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेयर दाखल होती. या गोलंदाज होतोय तयार. चला स्पीडअप करायचंय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू आणि त्यावरती मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम्प स्ट्रोक मात्र चेंडू सीमारेषेचा वेग घेतोय. फिल्डिंग अप्रतिम होतीये आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावेची मोर पहिल्याच फटक्यावरती. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला 2 धाव्यांची पॅनल्टी आहे, कारण प्लेयरने कार्गो पॅन्ट घातली, त्यामुळे 2 धाव्यांची पॅनल्टी. एकंदरीत आपण 6 धावा धावफलकावरती पाहणार आहोत. हरकत नाही, पॅनल्टी नसेल. त्यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा. त्यानंतर येत असताना डॉट बॉल. एकंदरीत टीमची टोटल 4 ह्या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती बॉटम हँडचा चांगला वापर होता. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांची मोर फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. यश बॅट मधून येतोय हा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. आई एकविरा कल्याण ग्रामीण या संघाला पहिला झटका लागतोय 10 या आकड्यावरती. रिव्ह्यू फक्त आणि फक्त बीमर साठी असेल. रिव्ह्यू नसेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. याच दरम्यान रोहित भालेराव यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम रोहित, आपलं सहर्ष असं स्वागत. अक्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न, मात्र वाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 11 धावा धावफलकावरती. विजयासाठी 8 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर विचार केला तर लेट राकेश ढोणे 11 आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. लेले आणि कल्याण टीमने सकाळीच रिपोर्टिंग केली होती, मात्र पुन्हा एकदा आपण रिपोर्टिंग करायची. यावेळेस देखील अगदी लेंथ वरती हिट केलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडला आणि त्यानंतर अतिरिक्त
गती चेंडूला मिळाली. इथे आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. अप्रतिम अशी बॅटिंग यशच्या माध्यमातून पाहायला मिळाली, मात्र बॅटची कडा लागली आणि त्यानंतर अंतूच्या माध्यमातून झेल मात्र पाहायला मिळाली होती. इथे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल आणि अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या 2 षटकांची समाप्ती 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची समाप्ती होती 12 धावा धाव फलकावरती. समीकरण येऊन टिपले. अजूनही 7 धावेंची गरज पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 7 असं समीकरण आपण पाहू शकतो. यानंतर होणारी मॅच भूमिक 11 वर्सेस अन्सुल 11. भूमिक 11 ने टॉस जिंकलं, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. अन्सुल 11 या संघाला रिक्वेस्ट करतोय भूमिक 11 टीमला, आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं. जसं सामना फिनिश होईल आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आणि अन्सुल 11 टीमला विनंती असेल आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला जायचंय. जसं सामना फिनिश होईल ओपनिंग प्लेयर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. तर रिक्वेस्ट असेल लेले अली कल्याण आणि लेट राकेश ढोणे 11 दोन्ही टीम्स आपल्या कॅप्टनला पाठवायचे रिपोर्टिंगसाठी. इथे चेंडू हवेमध्ये आहे. टप्पा पडल्यावरती फिल्डिंग चांगली होती. प्रकाशच्या माध्यमातून शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये आहेत. कंप्लीट केली जाते. सिंगल 13 धावा धाव फलकावरती. एक मोठा हिट आणि सामना फिनिश होऊ शकतो. मात्र एक मोठा हिट येईल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. लेलेआळी कल्याण या संघाची उपस्थिती पाहायला मिळते. रिक्वेस्ट आहे आपण व्यासपीठावरती बसायचे. लेट राकेश ढोणे 11 आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. यावेळी डॉट बॉलची समाप्ती होईल. वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग चेंडूवरती देण्यात आलं होतं, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. मित्रा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. पहिले चेंडूवर 1 धाव, त्यानंतर येते डॉट बॉल. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. अनऑर्थोडॉक्स स्टान्स आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. 14 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये 3 चेंडू झालेत आणि आतापर्यंत 2 धावा खर्च केलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धाव झाली कंप्लीट. सिंगल कंप्लीट होती आणि सिंगलच्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती. 1 बाउंड्री आणि सामना फिनिश होईल. मात्र बाउंड्री येईल कोणाच्या बॅटमधून, किंवा सिंगल डबल काढून ही मॅच जिंकतील. येणारी वे आपल्याला सांगून जाईल. जॉर्डन 11 आई एकविरा कल्याण ग्रामीण वर्सेस प्रकाश 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला थोडस स्पीडअप करायचंय. इथे फटका अप्रतिम पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. त्यांच्या आवाक्याच्या दूर बॉल सीमा पार. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतो. जॉर्डन 11 आई एकविरा कल्याण ग्रामीण संघाने अभिनंदन. जॉर्डन 11 आई एकविरा कल्याण ग्रामीण. हार्ड लक टफ लक प्रकाश 11.